एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी. ठाकरेंचे 6 खासदार फुटले. 4 वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेत दुसरी फूट. पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब, तर दबाव टाकून खासदार फोडल्याचा राऊतांचा आरोप. अखेर ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन. गट स्थापनेला मंजुरी मिळाल्यानं विलिनीकरणाचा मार्ग मोकळा. ठाकरेंच्या 6 खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेत होणार विलिनीकरण. ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेला मिळणार 2 मंत्रिपदं. पुढारी न्यूजकडे शिवसेनेचा पुढचा अजेंडा. शिंदेंचे 6 नवे खासदार वर्धापन दिनी दिसणार एकाच मंचावर. 19 जूनला गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार शक्ती प्रदर्शन. एकदम शांततेत शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी. ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला कायदेशीर सल्ला. फुटीर गटाला कायद्याच्या कचरड्यात अडकवण्याचा ठाकरेंचा प्लॅन. संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याच्या हालचाली. सर्व खासदारांना व्हीप जारी. खासदारांच्या फुटीनंतर मातोश्रीवर शुकशुकाट. ठाकरेंच्या घराबाहेर ना शिवसैनिक ना नेत्यांची वर्दळ. खासदार राजाभाऊ वाजे ठाकरेंशी एकनिष्ठ. पुढारी न्यूजशी बोलताना राजाभाऊ वाजे भाऊक, तर राजाभाऊंवर माझा विश्वास. चुकीचं पाऊल उचललं असतं तर दुःख झालं असतं. राजाभाऊ वाजेंच्या वडिलांची प्रतिक्रिया. उद्धव साहेब डरो मत, चिंता करू नका. भास्कर जाधवांची भावनिक साथ. काही निर्णय घ्यावे लागतील, काही भूमिका ठरवाव्या लागतील असं वक्तव्य. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काही भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती. शिंदेंवर नाराज असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केल्याची माहिती. बॅकडोर शिष्टाई करून एकनाथ शिंदेंना मात देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न. दिल्लीत ऑपरेशन टायगर सुरू असताना राज्यात ऑपरेशन टायगर 2.0 ची तयारी सुरू. खासदारांपाठोपाठ ठाकरेंचे आमदारही शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची माहिती. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका. ठाकरे सेनेच्या 6 खासदारांचं 16 आमदार 38 नगरसेवकही नाराज असल्याची माहिती. ऑपरेशन टायगर नंतर शरद पवारांची राष्ट्रवादी अलर्ट मोडवर. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना खासदार फुटण्याची भीती. पक्षातील वरिष्ठ नेते खासदारांशी संपर्क साधणार.